मंदिर सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेची सन 2025 ते 30 ची निवडणूक ऐन रंगात आली आहे। यशो मंदिरचे शिल्पकार सहकार रत्न माननीय MS गायकर तथा दादा यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनल सभासदांचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले। संस्थापक पॅनलमध्ये सहकारातील तज्ञ व अनुभवी उमेदवार आहेत। स्वच्छ व पारदर्शक कारभार हेच आमचे ब्रीद आहे असं स्पष्ट प्रतिपादन सहकारातील गुणवंत व्यक्तिमत्व यशो मंदिर सहकारी पतपेढीचे माजी अध्यक्ष माननीय बाबूराव गायकर साहेब यांनी केलंय। ते सर्व संस्थापक पॅनलच्या उमेदवाराच्या वतीने प्रसार माध्यमांशी बोलत होते। यापुढे जाऊन ते म्हणाले, 6 एप्रिल सकाळी 8 ते 5 दरम्यान कप बशीचे बटन दाबून संस्थापक पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा व यशो मंदिराच्या उत्तुंग यशाचे मानकरी व्हा असं आवाहन त्यांनी सभासदांना केलंय। सन 1979 साली स्थापन झालेल्या यशो मंदिर सहकारी पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे। आपण ज्येष्ठ संचालक आहात, ज्येष्ठ अध्यक्ष आहात, तर संस्थापक पॅनलच्या माध्यमातून आपली काय भूमिका आहे? मी बाबूराव गणपत गायकर, माजी अध्यक्ष, यशो मंदिर सहकारी पतपेढी मर्यादित सन 2025 ते 30 ही संस्थेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक लढवत आहे। आमच्या पॅनलमध्ये सहकारातील अनुभवी व तज्ञ संस्थापक सदस्य आहेत। स्वच्छ आणि पारदर्शक कारभार हेच आमचं ब्रीद आहे। सर्व उमेदवारांच्या वतीने मी मुलाखत देत आहे। आमचे पॅनलचे जे उमेदवार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत। एकूण 17 उमेदवार या निवडणुकीमध्ये 17 लोकांचं पॅनल आहे आणि त्या पॅनलमध्ये 5 मतदारसंघ आहेत। त्याच्यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघामध्ये 12 उमेदवार आहेत। ते त्यांची नावं खालीलप्रमाणे आहेत। त्यामध्ये आरोटे भानुदास शंकर आरोटे भाऊ रमाजी, कोडके अंकुश शांताराम, गायकर बाबूराव गणपत, गायकर मधुकर सहादू, गवांदे किरण गोविंद, हंडे मंगेश शिवाजी, फुलवळे दिनेशचंद्र नामदेव, मवाळ विजयकुमार भाऊराव, शिंगोटे संतोष रामचंद्र, उगले अमोद ज्ञानेश्वर आणि वाळुंज अशोक गोविंद अशा प्रकारचे सर्वसाधारण या ठिकाणी मतदारसंघामध्ये 12 उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जाती आणि जमाती मतदारसंघामध्ये श्री नागरे बजरंग सोमनाथ हे उमेदवार उभे आहेत। त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि जमाती मतदारसंघामध्ये श्री जाधव मारुती बबन हे उमेदवार आहेत। तसेच इतर मागासवर्गीय मतदारसंघ, त्याला OBC म्हणतो, त्याच्यामध्ये श्री फापाळे दिनेश बबन हे उमेदवार आहेत। महिला राखीव मतदारसंघामध्ये सौ गायकर रसिका महेंद्र, त्याचप्रमाणे सौ गवांदे उल्का शंकरराव या 2 महिला राखीव मतदारसंघात उभ्या आहेत, उमेदवार म्हणून कार्यरत आहेत। तर असं हे आमचं 17 लोकांचं पॅनल हे आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय मधुकरदादा गायकर यांच्या नेतृत्वाखाली यशो मंदिरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे आम्ही स्थापन केलेलं आहे। आणि संस्थेचं संस्थापक MS दादा गायकर असल्यामुळे आम्ही या पॅनलचं नाव संस्थापक पॅनल असं नाव आम्ही जाहीर केलेलं आहे आणि त्या पॅनलच्या नावाखालीच ही निवडणूक प्रक्रिया पार पडते। आणि आमची निशाणी जी आहे ती कप आणि बशी, सर्वसामान्य माणसाला समजेल आणि नित्याच्या उपयोगातील वस्तू म्हणजे कप बशी ही आमची निशाणी आहे। आणि आम्हाला निश्चित सर्व सभासद निश्चितपणे आम्हाला प्रचंड मताधिक्याने निवडून देतील। आणि मतदानाचं तारीख आहे 6 एप्रिल रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 सकाळी 8 ते 5 ही मतदानाची वेळ आहे। आणि निश्चितपणाने आम्हाला भरघोस मताने आमचे सभासद निवडून देतील यात काही शंका नाही। या ठिकाणी
संस्थापक पॅनलच्या वतीने सर्व उमेदवारांच्या वतीने गुणवंत आणि कीर्तिवंत व्यक्तिमत्व आणि या संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय बाबूराव गायकर साहेब यांनी अत्यंत अभ्यासू मुलाखत दिली आणि स्वच्छ आणि पारदर्शक कारभार हे आमचं ब्रीद आहे आणि ते ब्रीद आम्ही प्रत्यक्ष आचरणात आणू असं आश्वासन दिलेलं आहे. निश्चितपणे या पॅनलला भरघोस मत मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी गायकर साहेब, आपण अत्यंत अभ्यासू मुलाखत दिली त्याबद्दल महाराष्ट्र नवस्फूर्ती TV न्यूजच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.